आज बीड जिल्ह्याच्या नुकसानाची एक मंत्री म्हणून बैठक घेत आहे। याला फक्त अधिकारी अपेक्षित आहेत आणि या बीड जिल्ह्यामध्ये आष्टीमध्ये खास करून प्रचंड पाऊस पडलेला आहे। शिरूरमध्ये पाऊस पडलेला आहे, माजलगावमध्ये पडलाय, परळीमध्ये, पण इतर सगळ्या ठिकाणी आता जिथे जिथे काही मृत्यू झाले त्या ठिकाणी मी भेटी दिल्या। कोणी वाहून गेलेलं आहे, कोणाचं नुकसान झालेलं आहे। सगळ्या जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी मी जाऊ नाही शकले तरी मी सत्ता आणि सरकार म्हणून अधिकाऱ्यांना आदेश देऊ शकते आणि त्याच्या संदर्भातला आढावा मी घेत आहे आणि त्यांना योग्य ते आदेश सरकारच्या माध्यमातून देईन। आणि या जिल्ह्यातील या अतिवृष्टीच्या मुळे हानी झालेल्या लोकांना सहकार्य करण्याची भूमिका आणि त्यांच्या पाठीमागे उभे राहण्याची भूमिका सरकारची असणार। बीडमध्ये म्हणून नाही, मी आज आले ते सगळे गावं अंबेजोगाई, नेकनूर, केज, मी सगळीकडे बघत होते की कचऱ्याच्या बाबतीत मी थोडं असमाधान व्यक्त केलं। फक्त बीडमध्ये नाही, मी ओव्हरऑलच बघते। निवडणुका नाही झालेल्या आहेत, नगरपालिकेचे सगळे सदस्य पण बघतायत आणि थोडस व्यवस्था पण वर मला वाटतं की थोडस अंकुश ठेवणं गरजेचं आहे। आणि कचऱ्याच्या बाबतीतही आता पुढच्या 5 वर्षाचा अजेंडा आहे। बीड जिल्हा तरी कचऱ्याच्या पासून मुक्त होऊ आणि बीड जिल्ह्यातल्या नद्यांचं पुनर्जीवन हवं एवढा संकल्प माझा आहे।